मित्रांनो, कामगार योजनेच्या सिरीज मधली आपली अजून एक योजना आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। आणि मित्रांनो, ही योजना खूप महत्त्वाची आहे, कारण या योजनेमुळेच तुम्हाला कळणार आहे की तुमची कामगार म्हणून नोंद झाली आहे की नाही। नमस्कार मंडळी, क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार बांधवांसाठीची खूप महत्त्वाची अशी योजना। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ते कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठीची आजची आपली व्हिडिओ आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला, जिचं नाव आहे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड। मित्रांनो, या स्मार्ट कार्डचे फायदे काय असतात माहितीये का? या कार्डमुळे तुमच्यासाठी ज्या योजना आहेत, जेवढ्या काही योजना आहेत, ज्या आपण बऱ्याचशा सिरीज मध्ये सुद्धा घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड खूप महत्त्वाचं असं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगारांची नोंदणी झाल्याचा हा पुरावा असतो। तुम्हाला या कार्डमुळे वेगवेगळ्या सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला या स्मार्ट कार्डमुळे मिळू शकतो। मित्रांनो, यामध्ये आरोग्य विमा आणि इतर विमा योजनांसाठी सुद्धा या कार्डचा तुम्ही उपयोग करू शकता। त्याचबरोबर आपण ज्या योजना घेतल्या होत्या त्या सगळ्या योजनांसाठी तुम्ही हे कार्ड वापरू शकता। त्यामध्ये तुमच्या मुलांसाठीची शैक्षणिक शिष्यवृत्ती आहे, शिष्यवृत्तीचा लाभ सुद्धा तुम्ही या कार्डच्या माध्यमातून घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही तुमचं कामगारांचं ओळखपत्र म्हणून सुद्धा या कार्डचा उपयोग करू शकता। आणि आज आपण तेच बघणार आहोत की हे कार्ड कसं काढायचं आहे, यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत, याचा अर्ज आपल्याला कुठे भरायचा आहे। तर मित्रांनो, याचे डॉक्युमेंट अगदी सोपे आहेत। आधार कार्ड, कामगारांचे नोंदणी प्रमाणपत्र, आपण जे सांगितलं होतं ते म्हणजे ठेकेदाराकडून किंवा तुमच्या बिल्डरकडून घेतलेले जे कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते, आणि तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो, बस एवढेच कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या कार्डसाठी। तर मित्रांनो, आता आपण बघूयात हे स्मार्ट कार्ड कसं करायचं आहे, याची प्रोसेस काय आहे ते। मित्रांनो, सगळ्यात आधी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे। तुम्ही लिंक वरती क्लिक केल्यानंतर या होम पेज वरती याल। इथे गेल्यानंतर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे दोन ऑप्शन्स इथे दिसतात। तर आपण इथे मराठी करून घेऊया। मित्रांनो, आपल्याला या ऑप्शन वरती जायचं आहे बांधकाम कामगार नोंदणी। इथे आपल्या नावाची नोंदणी करायची आहे। मित्रांनो, तुम्ही कुठून या योजनेचा फॉर्म भरत आहात ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। नांदेड आहे, नाशिक आहे, मुंबई, लातूर, जे काय असेल तुमचं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपण आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला हा फॉर्म इथे दिसतो। हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे। मित्रांनो, इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईजचा फोटो। त्यानंतर अंगठ्याचा जो हे आहे ठसा, तो तुम्हाला एका ब्लँक पेपर वरती घ्यायचा आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो इथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे तुमचं 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। इथे ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे। मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म भरल्यानंतर ॲक्च्युअली तुमची नोंदणी होते। मग ती नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा स्मार्ट कार्ड बनवण्याचा अर्ज घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्टली वेबसाईट वरती नोंदणी न करता डायरेक्टली तुम्ही त्या कार्यालयामध्ये जाऊन म्हणजे बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन स्मार्ट कार्ड बनवण्याचा अर्ज घेतला तरीही चालणार आहे। अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा, जी मी आता तुम्हाला दाखवली होती ती, आणि तुम्हाला सांगितलेले पूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित त्याला जोडायचे आहेत। स्मार्ट कार्ड बनवण्याचा अर्ज तुम्हाला बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। या पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। पण अर्जाविषयीची अपडेटचे वेळोवेळीचे मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती येणार आहेत आणि 7 दिवसाच्या आत हे कार्ड तुमच्या राहत्या घरी पोस्टामार्फत पाठवलं जाणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना सुद्धा मदत करा। ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल, एकही व्हिडिओ तुम्ही बघितलेली नसेल किंवा खूप सारे व्हिडिओ बघितले आहेत पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, असेही माझे बांधव बरेचसे आहेत, तर मित्रांनो असं करू नका। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं लाईक सुद्धा, मला फार कमी लाईक्स मिळत आहे, लाईक सुद्धा द्यायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक मला खूप मोठं प्रोत्साहन देतं। म्हणून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। क्लाउड मराठी, धन्यवाद।